श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 15 जूनला सोमवती अमावस्या आहे आणि याच सोमवती अमावस्याने अधिक महिन्याची सांगता होणार आहे. अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच समाप्तीच्या दिवशी सोमवती अमावस्या आल्यामुळे अधिक महत्त्व वाढले आहे. मग नक्की या दिवशी काय करायला पाहिजे, काय करू नये, त्याचबरोबर अधिक महिन्यात जे तुम्ही व्रत, संकल्प, सांगता जे काही घेतले असेल अधिक महिन्यामध्ये, तर त्याची सांगता कशा प्रकारे या दिवशी करायची आहे, म्हणजेच सोमवती अमावस्याच्या दिवशी. अधिक महिन्याची सांगता आहे ती सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेनेच करायची आहे. पण या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे. त्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेव यांची एकत्र पूजा केली तरी चालणार आहे. या सोमवती अमावस्याच्या दिवशी दान करणे, जप करणे, पितृतर्पण करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. त्यातली त्यात याच दिवशी अधिक महिन्याची समाप्ती देखील आहे. ज्यांचे अधिक महिन्यातील व्रत असतील त्या सर्व व्रत, जे तुमचे व्रत वगैरे केलेले सांगता या दिवशी होणार आहे. मुख्य करून ज्यांचे अधिक महिन्याचे वाण देणे बाकी आहे तर ते या दिवशी देऊ शकतात. 33 अनाचे, 33 बत्तासे फळं या सगळ्यांचे दान तुम्ही सर्व करू शकतात या दिवशी. ज्यांनी अधिक महिन्याचे उपवास केले होते किंवा महिन्याभराचा कोणता संकल्प घेतला असेल तर त्या संकल्पाची सांगता या शेवटच्या दिवशी करू शकताय. आता दान धर्म करून सांगता करू शकताय. मुख्य म्हणजे अमावस्या तिथी आहे आणि ती 14 तारखेला दुपारी 12:20 सुरू होणार आहे व 15 तारखेला सोमवारी सकाळी 8:24 असणार आहे. 15 तारखेला समाप्ती आहे. अमावस्याची जी तिथी आहे ती तुम्हाला मी आत्ता सांगितले आहे. त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी तुम्ही लवकर उठून भगवान श्री हरी विष्णू व महादेव यांची दोघांचीही सागर संगीत पूजा करावी. नक्की ही प्रार्थना करावी, हे परमेश्वरा अधिक मासातील सर्व साधना तुला समर्पित असो. ही भावना व ही श्रद्धा असल्यास जे हवंय अधिक मास भगवान श्रीहरी यांना ते प्रिय असल्याने या काळात तुम्ही जे काही व्रत घेतले असेल, म्हणजेच विष्णू सहस्रनामचा संकल्प असेल किंवा पुरुष सूक्त पठण करण्याचा संकल्प असेल, तर या सर्व गोष्टींची सांगता या दिवशी करावी. आता सोमवार आहे, शिवलिंगावर अभिषेक करण्यास विसरू नका. शिवलिंगावर पाणी, दूध किंवा पंचामृतने अभिषेक करावा. भगवान शिवशंकरांना बेल व पांढरी फुले अर्पण करावी. जेव्हा विष्णू व शिव यांची पूजा एकत्र करायची असते तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये त्रिनिवास करतात, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे, हळद कुंकू वाहणे, प्रदक्षिणा घालणे, त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली बसून शिव मंत्रांचा किंवा विष्णू मंत्रांचा जप करणे, या गोष्टीने खूप मोठ्या प्रकारचा लाभ होतो. आता तिन्ही अमावस्या तिथीला दानाचे महत्त्व असते. तुम्हाला माहीत आहे, अधिक महिन्याची सांगतासुद्धा दानधर्माने करायची असते. त्यामुळे तुम्हाला जेवढे झेपेल त्याप्रमाणे तुम्ही अन्न, धान्य, वस्त्र या गोष्टींचे दान करावे. या दिवशी मध्ये तुम्ही वस्त्र दान करू शकता, गूळ, तांदूळ, तूप, फळे, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही वस्तू देऊ शकता. गरजू व्यक्तीला त्या वस्तूंचे दान करावे. बघा, 15 तारखेला काय करायचे आहे, तर भगवान श्री हरी विष्णू व भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा महादेवाची पिंड असेल तर सकाळच्या देवपूजेमध्ये
ती पूजा करावी. जे तुमचे व्रत असतील अधिक महिन्यातील त्याची सांगता करावी. आणि जर तुम्ही हरिपाठ म्हणायचा, विष्णू सहस्रनाम म्हणायचा संकल्प घेतला असेल तर या दिवशी सुद्धा पालन करावे. दान करावे. या दिवशी जप करावा. अधिक महिना जप, आत्मशुद्धी, दान, भक्ती यासाठीचा महिना मानला जातो. याची सांगता बघा. सोमवारी अमावास्याला होत असल्याने या दिवशी स्नान, जप, दान, पितृ स्मरण, शिव व विष्णू स्मरण, उपासना या आध्यात्मिक गोष्टींना खूप असे महत्त्व आहे. अशा प्रकारे तुम्ही या अमावास्याला, सोमवती अमावास्याला तुम्ही जे महिनाभर तुम्ही काही व्रत केलेले असेल धोंड्याच्या महिन्यामध्ये, की मी हे व्रत करणार आहे, उपवास केले असेल, तर त्याची सांगता तुम्ही या अमावास्याला, सोमवती अमावास्याला तुम्ही करू शकताय. कशा प्रकारे करायचे, काय करायचे, तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे. तुमचे धोंड्याचे महिन्यामधील दान द्यायचे राहिले असेल तर तुम्ही, अमावास्या पण आलेली आहे, धोंड्याचा समाप्ती पण आहे, तेव्हा तुम्ही दान देऊ शकताय गरजूंना वगैरे. तर त्यामध्ये तुम्ही फळे देऊ शकताय, तांदूळ, गूळ, तूप जे तुम्हाला तुमच्या ऐपतीप्रमाणे होत असेल ते तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.